लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आली। ज्या महिला या ठिकाणी लाडक्या बहिणीला पात्र आहेत, लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ज्या महिला महाराष्ट्रातील महिला किंवा इतर कोणत्याही महिला या ठिकाणी पात्र आहेत, अशा महिलांसाठी, पात्र महिलांसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी खुशखबर आलेली आहे। ती खुशखबर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही। तुम्हाला ती अपडेट लवकरात लवकर भेटून जाईल। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या महिला या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत अशा महिलांसाठी खूप महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। ती खुशखबर आपण बघणार आहोत। तुमचा जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुम्ही बघू शकता। पात्र महिलांसाठी खुशखबर। माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार ज्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्यासोबतच जून महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे अशा महिलांच्या खात्यामध्ये पात्र असलेल्या एकूण 3000 रुपये, म्हणजे जूनचे 1500 रुपये आणि जुलैचे 1500 रुपये, एकूण या ठिकाणी 2 हप्ते 3000 रुपये ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे। मात्र या संदर्भात अजून सरकारकडून कोणती अधिकृत माहिती आलेली नाही। परंतु लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला सांगितलं होतं मे महिन्याचा हप्ता हमखास त्या तारखेला भेटणार आहे। मग 100% मे महिन्याचे पैसे तुम्हाला त्या तारखेला भेटलेले आहेत। परंतु आता जून महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना भेटलेले आहेत, बऱ्याच महिलांना भेटलेले आहेत। कोणत्या महिलांना भेटलेले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हे 2 हप्ते तुम्हाला एकाच वेळी हवे असतील तर ते तुम्हाला 2 काम करायचे आहेत, आणि एक जरी हप्ता तुम्हाला इथून पुढे हवा असेल तर तुम्हाला ते 2 काम करायचे आहेत। ते 2 काम कोणते आहेत? तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला बँकशी लिंक करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे। हे 2 काम जर तुम्ही केले तर हमखास पैसे तुम्हाला लवकर भेटू शकतात, नाहीतर अन्यथा उशीर देखील होऊ शकतो। अतिशय महत्त्वाची सरकारची अशी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकशी लिंक नाही करत तोपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटणारे नाहीत। लवकरात लवकर जा, तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा, तरच तुम्हाला पैसे हे भेटू शकतात। आता मीच तुम्हाला सांगत आहे 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी का? कारण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला तर सरकार 2 हप्ते एकाच वेळी तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती टाकत असतं। बऱ्याच वेळेला सरकारने 2 हप्ते एकाच वेळी 1500 एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती टाकलेले आहेत। बऱ्याच महिलांना 3 हप्ते देखील एकाच वेळी भेटलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला 2 हप्ते तुम्हाला जर जून महिन्याचे पैसे अजून देखील भेटले नसतील आणि भेटले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला जून महिन्याचे पैसे भेटलेले आहेत। आता जून महिना संपायला अवघी 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत आणि जून महिन्याचे पैसे तुम्हाला येत्या 30 तारखेपर्यंत भेटणार आहेत। 30 तारखेपर्यंत 2 हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, सरकार सणासुदीच्या मुहूर्तावर पैसे हे टाकत असतं। मग या महिन्यामध्ये राखी पौर्णिमेचा सण असल्यामुळे हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर, रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे हे पैसे तुम्हाला भेटू शकतात। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे। हे 2 जर काम तुम्ही केले नसतील तर लवकरात लवकर सर्व कामे सोडा आणि ते 2 काम करा। पैसे हे तुम्हाला लगेच भेटू शकतात, अन्यथा तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो। आणि आता बघा, पुढील अपडेट अशी आलेली आहे, जुलैचा हप्ता कधी मिळणार? आता बऱ्याच महिलांना जूनचाच हप्ता भेटलेला नाही, अशा देखील महिला आता जुलैच्या महिन्याची वाट बघत आहेत। आता ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला अशा महिला जुलै महिन्याची वाट बघत आहेत। मग आता बऱ्याच महिलांना जून महिन्याचाच हप्ता भेटला नाही, अशा महिलांना 2 हप्ते एकाच वेळी येत्या 30 तारखेपर्यंत, येत्या 30 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटू शकतात। लाडक्या बहिणींना फक्त तुम्हाला वेट करायचं आहे। काही दिवस बाकी आहेत, आता फक्त 2 ते 3 दिवस बाकी आहेत हे पैसे तुम्हाला भेटण्यासाठी। कोणत्याही क्षणी SMS येऊ शकतो, SMS वरती लक्ष ठेवा किंवा संबंधित बँकशी जाऊन खात्यावरती तुम्ही चेक करा किंवा बँकमध्ये जाऊन पासबुक एंट्री करून तुम्ही चेक करू शकता। आता बघू शकता, जिथे जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला तिथे आता महिलांच्या जुलै हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। काही अहवालानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो असे म्हटले जात आहे। परंतु आता 30 तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मे महिन्याच्या हप्त्याचं देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या महिन्यामध्ये या तारखेला पैसे पडणार आहेत। 100% पैसे हे त्या तारखेला पडलेले होते। परंतु आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न देखील पडलेला आहे की दादा आता जुलै महिना संपायला 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत आणि ते पैसे कधी पडणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, येत्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला 2 हप्ते 3000 रुपये येऊ शकतात। परंतु ते तुम्हाला 2 काम करायचे आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे आणि जे आधार कार्ड आहे तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर एकदा अपडेट करायचा आहे। हे 2 जर काम तुम्ही केले तर पैसे तुम्हाला लवकर भेटू शकतात। आता पुढील अपडेट बघा, पुढील अपडेट अशी आली, नागपूरमधून अपडेट आहे। आता बघू शकता, महिला आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। त्याच वेळी स्वयंरोजगाराची
खास धरून इतरांना हे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांना पात्र कर्जही दिले जात आहे। आता कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। बऱ्याच महिलांना माहिती नाही कर्जाचे अपडेट काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेला पात्र आहेत अशा महिलांना या ठिकाणी कर्ज देखील भेटणार आहे। त्या कर्जाचा आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आणि परत मी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो कोणत्या महिलांना किती कर्ज भेटणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। आता पाहू शकता, लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळातील हे वास्तव असून वर्षभरात महिलांना समृद्धी योजनेतून केवळ एक बहीण लाडकी ठरली, उर्वरित साऱ्या अर्जदार बहिणी लाडक्या नाहीत का असा सवाल यापुढे होत आहे। परंतु बघू शकता पुढील अपडेट, केंद्र व राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवण्यात जात आहेत, मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जासाठी सादर केलेली सारी प्रकरणे थांबलेली आहे। 2024 मध्ये नागपूर जिल्ह्यातील 35 महिलांना अर्ज देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले। त्यानुसार 35 लाडक्या बहिणींचे अर्जांसाठी अर्ज केले, मात्र त्यातील केवळ एकाच महिलेला जमीनदार मिळू शकल्याने तिला 1,40,000 रुपयांचे कर्ज मिळाले। उर्वरित 35 लाडक्या बहिणी मात्र लाडक्या महामंडळाच्या कर्जापासून वंचित आहेत। आता लाडक्या बहिणींनो सरकारने मुंबईमध्ये एक बैठक पार पाडली। मुंबईमध्ये बैठकीमध्ये असं सरकारचं ठरलेलं आहे की महाराष्ट्रातील महिलांना या ठिकाणी 50,000 रुपये कर्ज देण्यात येणार आहे आणि ज्या महिला मुंबईतील रहिवासी आहेत अशा महिलांना या ठिकाणी 1,00,000 रुपये कर्ज भेटणार आहे। मग तुम्हाला हे कर्ज हवं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही लाडक्या बहिणीशी पात्र असायला पाहिजे। हे हप्ते लाडक्या बहिणींचे हप्ते तुम्हाला भेटायला पाहिजे। हे जर भेटत असतील तर हे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणींनो हे तुम्हाला बिनव्याजी कर्ज देखील भेटणार आहे। परंतु बिनव्याजी कर्जाचा उद्देश काय आहे, सरकारचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील महिला या स्वतःच्या पायावरती उभं टाकल्या पाहिजे, त्यांनी स्वतःचा लघु उद्योग या ठिकाणी सुरू केला पाहिजे, या मागचा एवढाच उद्देश आहे आणि त्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। त्यांना बिनव्याजी कर्ज देखील या ठिकाणी भेटणार आहे। आता बघू शकता पुढील अपडेट, राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये महिलांसाठी ही योजना सुरू केली। जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे। अलीकडे महिलांना 1,500 रुपये दिले जातात, तर दुसरीकडे महिलांना स्वयंरोजगारासाठी महिला समृद्धी योजनेअंतर्गत अटी लावतात। यामुळे महिला कर्जापासून वंचित आहेत। विनाअट बिन दिक्कत कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा हेतू साध्य होईल। खरं तर सध्या अर्थाने या बहिणी सरकारच्या लाडक्या होतील। आता लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम मी सांगितलेलं आहे। जून महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना भेटलेला आहे, बऱ्याच महिलांना भेटलेला देखील नाही। कोणत्या महिलांना भेटलेला नाही, ज्या महिलांनी आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक केलं नाही अशा महिलांना या ठिकाणी भेटलेलं नाही। परंतु ज्या महिलांनी त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक केलेलं आहे अशा महिलांना या ठिकाणी भेटलेले आहेत। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला दुसरी अशी आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे। हे 2 काम केले तर पैसे तुम्हाला कोणत्याही क्षणी येत्या 30 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती भेटू शकतात। तुम्हाला कोणत्या हप्त्याचे पैसे पडले, जून हप्त्याचे पैसे पडलेत का कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे देखील कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील घ्या, कारण लाडकी बहीण राहू दे किंवा इतर कोणती योजना राहू दे त्या योजनेबद्दल आपल्याला अपडेट दिली जाते। आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे 13 हप्त्याबद्दल अपडेट। 13 हप्त्याचे पैसे तुम्हाला येत्या 30 तारखेपर्यंत भेटणार आहेत। तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही। 100% पैसे तुम्हाला 3,000 रुपये 2 हप्ते एकाच वेळी भेटू शकतं। सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा बघितला तर 2 हप्ते एकाच वेळी सरकार बऱ्याच वेळी टाकत असतं, त्यामुळे यावेळी सरकार हायगाय नाही करणार, 100% तुम्हाला पैसे भेटणारे आहेत। चला भेटूया पुढील अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।